मंडळी 25 फेब्रुवारी म्हणजे मंगळवारी पहाटे 5च्या सुमारास अश्विनी पुण्यात स्वारगेट बस स्थानकावरती आली। तिला तिच्या गावी जायचं होतं, म्हणजे तिला फलटणला जायचं होतं। तिने सर्व बस चेक केल्या, पण फलटणला जाणाऱ्या बसचा बोर्ड कोठे तिला दिसेनासा झाला। तिने चौकशी सुरू केली। तेवढ्यात दत्तात्रय गाडे नावाचा एक मुलगा तिथे आला। त्या मुलाची अश्विनीवरती नजर पडली। ती अश्विनीच्या जवळ आला, तिला ताई या नावाने बोलू लागला। नंतर अश्विनीने त्याला सांगितलं की मला फलटणला जायचं आहे। तेव्हा दत्तात्रय गाडे तिला म्हणाला की ताई, फलटणला जाणारी बस पलीकडच्या बाजूला उभा राहते। त्याने बसकडे नेण्याचा तिला प्रयत्न केला। अश्विनी बस जवळ आली। अश्विनीने पाहिलं तर सर्व दिवे बंद होते। तिने दत्तात्रयला सांगितलं की या बसमधील तर दिवे बंद आहेत। दत्तात्रय बोलला की ताई, पहाटेची वेळ असल्यामुळे प्रवासी झोपले असतील, तू मोबाईलचा टॉर्च लावून पाहू शकतो। अगं ताई, या ठिकाणी मी 10 वर्ष झालं काम करतोय। तिने मोबाईलचा टॉर्च लावला आणि ताई या शब्दावर विश्वास ठेवून ती बसमध्ये गेली। दत्तात्रयने तिच्यावरती बसमध्ये अत्याचार केला। नंतर ती कशीबशी बसमधून खाली उतरली आणि फलटणला जाणाऱ्या बसमध्ये बसली। नंतर तिच्या मित्राला तिने कॉल केला आणि या घटनेबाबत सगळी माहिती तिने तिच्या मित्राला सांगितली। तिच्या मित्राने तिला असं सांगितलं की या घटनेबाबत सगळी माहिती पोलिसांना दे। नंतर ती पोलीस ठाण्यात गेली। पोलिसांना या घटनेबाबत सर्व माहिती दिली। पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला 3 दिवसात जेलबंद केलं।